जागतिक महिला दिनी संपूर्ण राज्यामध्ये जन्मलेल्या मुलींच्या नावे सिद्धिविनायक मंदिर 10,000 रुपयांची एफडी करणार आहे। खरं तर 8 मार्च रोजी संपूर्ण राज्यामध्ये ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्या मुलींच्या नावे त्यांच्या आईंच्या नावे 10,000 रुपयांची एफडी सिद्धिविनायक न्यास मंदिर करणार आहे असा निर्णय काल बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। खरं तर सिद्धिविनायक मंदिराला लाखो भाविक कोट्यावधींचं दान करत असतात। याच दानाच्या रकमेतून सिद्धिविनायक मंदिर अनेक सामाजिक उपक्रम करत असते। त्याचाच एक भाग म्हणून 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्या मुलींच्या नावे 10,000 रुपये एफडी करण्याचा निर्णय सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने घेण्यात आलेला आहे। श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना या स्कीमला नाव देण्यात आलेलं आहे। खरं तर हा प्रस्ताव जो आहे तो सर्वानुमते काल बैठकीमध्ये पार पडलेला आहे आणि या प्रस्तावानुसार 8 मार्च रोजी संपूर्ण राज्यातील जेवढेही शासकीय रुग्णालय आहेत ज्या मुलींचा जन्म झाला आहे त्या मुलींच्या नावे 10,000 रुपयाची एफडी करण्याचा निर्णय सिद्धिविनायक न्यास मंदिराच्या वतीने करण्यात आलेला आहे। खरं तर सिद्धिविनायक मंदिराला 2024 आणि 25च्या या आर्थिक वर्षामध्ये 133 कोटी रुपयांचं दान संपूर्ण जगभरातील भाविकांकडून देण्यात आलेलं आहे। ह्या दानाची जर तुलना केली तर 27 कोटी रुपयांची वाढ मागच्या आर्थिक वर्षापेक्षा देण्यात आलेला आहे आणि याच आर्थिक जी मदत आहे त्यातूनच सिद्धिविनायक न्यास मंदिर 10,000 रुपयांची एफडी 8 मार्च रोजी म्हणजे जागतिक महिला दिनी जन्मलेल्या मुलींच्या नावे करणार आहे। कॅमेरा पर्सन हरी नेगी सोबत अजय धंजय, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।